सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 14 दिवस पूर्ण होत आहेत. 14 दिवसापासून देशमुख जे कुटुंब आहे ते शोकाकुल आहे. खरं तर माणसातला माणूस गेलेला आहे, एक आधार कुटुंबाचा गेलेला आहे. त्यामुळे हे जे देशमुख कुटुंब आहे सध्या निशब्द आहे, हतबल झालेलं पाहायला मिळते. आणि नातेवाईक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांचे बॅचमेट क्लासमेट असतील, त्यांची सांत्वना करण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र गेलेला व्यक्ती जो आहे तो परत येणार नाही या सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्यासोबत खरं तर बघितलं तर 14 दिवसापासून सोबत माझ्या आहेत संतोष यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख. आज 14वा दिवस आहे, गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. आजची काय मागणी राहील आज 14 दिवसानंतर? आज 14वा दिवस आहे भावाच्या हत्येचा. आज कुटुंबाकडं मी गेलो होतो, कुटुंबात घरी, कारण का घरी सगळं नातेवाईक वगैरे असल्यामुळं माझी हिंमत नाही झाली आईकडे जायची, वहिनींकडे जायची. पण आज विधी होता थोडा, गेलो होतो मी. इतकी भयानक परिस्थिती आहे की मला वाटलं की म्हणजे ह्याच्यातनं कसं सावरण्याचे काही चान्सेसच नाहीत, सावरू शकत नाही मी. आज पहिल्यांदा मोबाईलवर थोडं लिहिलं एवढ्या दिवसात की कसं सावरू. फक्त मी एकच नक्की सांगेल की जे माझ्या भावाचे हाल केलेत, एका निष्पाप जो ज्यांनी बळी घेतला आहे त्यांचे हाल, जे आज माझ्या कुटुंबाचे हाल आहेत त्याच्या 1,00,000 पट वाईट हाल त्यांचे रोज होतील, प्रत्येक क्षणाला होतील असं मला वाटते. माझा नियतीवर विश्वास आहे, 100% तसं होणार. ज्या पोलिसावर तुम्ही संशय व्यक्त केला होता त्यांची बदली झाली, अविनाश बारगळ असं त्यांचं नाव होतं. आता त्या ठिकाणी नवीन IPS ऑफिसर आले, नवनीत कावंत असं त्यांचं नाव आहे. काय अपेक्षा त्यांच्याकडनं आहेत? त्यांनी ड्युटी आज जॉईन केलेली आहे, तुमच्यासाठी त्यांनी बैठक पण लावलेली आहे. पोलिसांवर किंवा प्रशासनावर कोणावरच संशय नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जे काम करेल प्रामाणिक, जे ह्या आरोपीचा शोध घेईल, त्याला साहजिकच ते डिपार्टमेंट सांगेल ना की तू योग्य काम केलंस किंवा तुम्ही चांगलं काम केलं आहे. ते त्यांच्या कारवाईमध्ये त्यांचे जे काही सिस्टीम आहे त्याच्यातले ते लोक आहेत. आम्ही कुणाला पण काय मागणी करतोय, आमची मागणी काय आहे पहिल्या दिवसापासून, किंवा आता नवीन साहेब आले त्यांच्याकडून पण मला अपेक्षा काय आहे की आरोपी जेरबंद करा, मग आम्हाला त्यांना काय सजा द्यायची ते आम्ही नंतर सांगू, पुराव्यानिशी सांगू सगळं, किंवा जे घडलेला घटनाक्रम आहे ते सगळा नोंदवलेला आहे त्याप्रमाणे ती कारवाई करण्यासाठी मग परत आम्ही त्यांना सांगू. फक्त पहिले जे असे मोकाट फिरतात ते जिथं, त्यांना पहिलं जेरबंद करा. या परिसरात सध्या अनोखी दहशत पाहायला मिळते. आता पण ही दहशत कमी झाली पाहिजे, यासाठी पोलिसांनी आता कसे पावलं उचलले पाहिजे? सर्वसामान्याला, जे सर्वसामान्य माणूस आहे समाजातला, त्याला असं वाटलं पाहिजे की आपल्याला कुठलीही भीती नाही. म्हणजे जे प्रशासन आहे, जे पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांनी तसं एक समाजामध्ये तसं दर्शवलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिकली दर्शवलं पाहिजे. फक्त बोलून नाही दाखवलं पाहिजे. समाजामध्ये कुठंतरी न्याय मिळतोय, कुठंतरी वाईट वृत्तीला थारा दिला जात नाही, हे समाजात मेसेज गेला पाहिजे, तो पण प्रॅक्टिकली. या तुमच्या अपेक्षा ज्या आहेत हे नवीन SP कडनं पूर्ण होतील असं वाटतंय? त्यांनी 2 दिवस अल्टिमेटम दिलाय, 2 दिवसात मी आरोपी अटक करेन असं ते सांगतात. त्यांनी आजच सकाळचं स्टेटमेंट आहे, मी आत्ताच बघितलं. तर त्यांच्याकडून मला तीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे आरोपी ते जेरबंद करावेत आणि ते करतील. गेल्या 10 ते 12 दिवसापासून आपण पाहतोय राज्यातले अनेक नेते इथे येतात. काल शरद पवार आले, अजित पवार देखील आले. दोघाही काका पुतण्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिला, काय शब्द दिला? दोघांनी पण शब्द दिला की फक्त भरोसा ठेवा. तुमच्यासोबत जे घटना घडलेली आहे, जे वाईट कृत्य घडलंय, जे हत्या झाली, जे एक निष्पाप जीव गेलाय, जे समाजाचा कर्ता पुरुष गेलाय, गावचा सरपंच गेलाय, कुटुंबाचा प्रमुख गेलाय, तुमचा भाऊ गेलाय, त्याला आम्ही इमानीतबारे कुठलंही राजकारण न आणता, कुठलाही राजाश्रय न देता 100% आम्ही तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू, म्हणजे देणारच आहेत ते, असे दोघांना पण शब्द दिले. मोठे पवार साहेब सकाळी आले होते 12:30-1ला. त्यांनी पण कुटुंबाला धीर दिला, कुटुंबांचं सांत्वन केलं. मुलांच्या शिक्षणाचं काय कसं नियोजन आहे ते आम्हाला विचारलं, सांगा म्हणले, आम्हाला कळवा तुम्ही काय करायचं ते, त्या हिशोबानं आपण त्यांचं नियोजन करू. आणि आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्यांनी पण सांगितलं की फक्त विश्वास ठेवा, आणि त्यांना जनभावना आहेत त्या 100% माहीत झाल्या की ही जी इतक्या दिवसाची शांतता होती त्याचं रूपांतर कुठंतरी वेगळ्या दिशेनं होत आहे.
आणि त्या भावना आहेत समाजाच्या, ज्या महिला होत्या गावातल्या त्यांच्या त्या भावना होत्या. त्यांना कुणी काही म्हणलं, त्यांना बोललं तर ते चुकीचं होईल. कारण का मी आज तुम्हाला बोलतोय, मी समाजात आहे म्हणून तुम्हाला व्यक्त होतोय. असे कित्येक लोक आहेत त्यांना व्यक्त होता येत नाही. ते व्यक्त होण्याची एक त्यांची जी कालच्या भावना होत्या त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे की न्यायासाठीच ते पण मागतात. एवढंच की मी तुम्हाला बोलतोय त्या एक काल व्यक्त झाल्या, त्यांना पण न्याय पाहिजे, मला पण न्याय पाहिजे, एवढंच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तुम्हाला आश्वासन दिलं होतं. आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर होईल? जे त्यांनी बोलले होते तसं त्यांनी अधिकारी नेमणूक करायला चालू आहे. आज सरकारी वकील साहेबाची नेमणूक केली आहे. त्यावर मग आम्ही आता जे PI साहेब आहेत, SP साहेब आहेत किंवा विविध पथकातील जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांच्याशी चर्चा करून, जे आमचे गावातील जे शिष्टमंडळ आहे की जे सगळे कामकाज बघतात कागदपत्राचं वगैरे, त्यांच्याशी बोलून आम्ही पुढचं दिशा ठरवू की तपास कुठल्या दिशेनं कसं करायचं. तुम्ही एक अल्टिमेटम दिला होता 2 दिवसाचा, तो मागे घेतलाय असं म्हणायचं आता? आपण मागच्या 13 दिवसापासून ह्याच्यात आहेत. आपली रोज मागणी आहे की आरोपीला अटक करा. तर काल अजित पवार साहेबांनी जे सांगितलं की फक्त 2 दिवस वेळ द्या, सगळ्यांना सहकार्य करा, तर मी म्हणलं 1-2 दिवसानं काय फरक नाही पडणार एवढा. आजच्या दिवस तर असंच निघून जाईल. आज विधी आहे, सगळे लोक पाहुणे वगैरे येणार आहेत. आजच्या दिवस, उद्या संध्याकाळपर्यंत ते म्हणले की सगळं जेरबंद होतील, तुम्ही निश्चिंत राहा आणि कुणालाही कुठलंही पाठबळ दिलं जाणार नाही. ज्या अशा वृत्ती आहेत समाजातल्या त्यांना ठेचून काढल्याशिवाय, त्यांना जेरबंद केल्याशिवाय, त्यांना योग्य ती सजा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नक्कीच हे धनंजय देशमुख होते. खरं जर बघितलं तर 14 दिवस होत आहेत. 14 दिवसापासून त्यांनी त्यांचा संयम जो आहे तो ढळलेला नाही आणि अशातच आता पोलीस अधीक्षक नव्यानं आले. आज त्यांचा पहिला दिवस आहे. बैठकाही त्यांनी सुरू केलेल्या आहे. त्यामुळे इथल्या पोलिसावर, इथल्या प्रशासनावर, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शरद पवारांनी दिलेला शब्द असेल, या सगळ्या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. आणखीन आम्ही 2 दिवस जास्तीचे देऊ, मात्र आरोपींना तात्काळ अटक करा आणि कठोरातली कठोर शिक्षा द्या, अशीच मागणी आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख हे करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अभिजित किसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.